भावानं तुम्हाला जंगलात कधी चकवा लागलाय का? आता असं मी का विचारतोय, कारण कांतारा 2 ह्यो जो कांताराचा प्रिक्वल जो आहे ना, ह्यो जबरदस्त आहे। ह्यो तुम्हाला अशा एका जंगलात घेऊन जातोय, तिथं तुम्ही अक्षरशः म्हणजे तुम्ही काय होताय, म्हणजे तिथं हरवूनच जाताय। आता स्टोरी जर बघायला गेलं तर बिघडलेला राजा आणि जागलेली प्रजा, म्हणजे जी दबलेली प्रजा आहे यांच्यातलं युद्ध। बाकी जे 7 डेडली सीन्स आहेत ना, त्याच्यातला लोभ, हव्यास याच्या विरुद्ध एक प्रजा कशी म्हणजे उभा राहते आणि एक योद्धा कसा तयार होतो। म्हणजे शेवटी काय, एक साधा आणि सिंपल चांगल्या आणि वाईटाचं युद्ध। जसं दशावतारमध्ये आपल्याला थोडंफार बघायला मिळालं होतं, त्याच पद्धतीची कथा आहे। याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट जो आहे ना, ते याचे व्हिज्युअल्स। अक्षरशः कुठेही तुम्हाला पिक्चर असं बघताना वाटणार नाही की हा 100-150 मधला कोटीतला पिक्चर आहे। 400-500 कोटी पिक्चरला आरामात खर्च झाले आहेत असं वाटतंय हा पिक्चर बघताना। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जो कांतारा पहिल्या पार्टनं जो काय आपल्याला म्हणजे काय म्हणतो होतं, जो घाव घातला होता मनावर, त्याच पद्धतीचा इम्पॅक्ट हा पिक्चर करतोय का? तर याचं उत्तर आहे यस। ऋषभ शेट्टी सॅल्यूट। आणि याच्यामध्ये एक जे रहस्य, एकच काय, एक 2-3 रहस्य अशी जी उलगडतात ना, जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतात आणि शेवटला तुम्हाला एक असा डोस देतात ना, जबरदस्त। हां, पिक्चर मध्यंतरापर्यंत तुम्हाला एक 2-3 ॲक्शन सिक्वेन्स जे घेऊन जातोय ना, ते ठीकठाक वाटत जाते, पण पिक्चर जसा जसा क्लायमॅक्सपर्यंत जातोय तिथं तुमचे म्हणजे अक्षरशः म्हणजे भुया उंचावतात। वाह, एक खतरनाक ऑर्गॅझम तुम्हाला देऊन जातोय। बाकी काही सांगणार नाही, पिक्चर एक नंबर। ॲक्टिंग, म्युझिक, गूज बम्स म्हणजे जबरदस्त, अंगावर शहारे आणून ठेवतोय तुम्हाला। यातले डमरूचं म्युझिक वा वा वा, खतरनाक। आणि जे काय फाईट सीन्स आहेत ना, ते एक नंबर। सगळं काही जबरदस्त जुळून आलं याच्यामध्ये। एकदा अवश्य बघा तुम्ही ऋषभ शेट्टीसाठी।